स्नेहा हा काय झालंय? काहीच नाही. मग अशी हरवल्यासारखी काय बघतेस बाहेर? लग्न होणे 1 महिना झाला आपला, तेव्हापासून बघतो सारखी कुठं ना कुठं हरवलेली असतेस. घरात काही त्रास आहे का तुला? नाही हो, तसं काहीच विषय नाहीये. मग माझी आई बाबा तुम्ही काय बोललं का तुला? नाही, नवीन ठिकाण आहे, ऍडजस्ट व्हायला जरा उशीर होतो एवढंच. बरं, पण तुला करमत नसेल तर तुझ्या घरी जाऊन यायचं आई वडिलांकडे एकदा. हो, त्याची काही गरज नाही, मी होईल ओके. बरं, जर तुला काही त्रास असेल ना तर माझ्याशी स्पष्टपणे बोल. असं स्वतःचं मन झुरत ठेवू नकोस. हो, काळजी करू नका. चल, इथे नको थांबूस अशी. काय पाहतेस मोबाईल मध्ये? काही नाही, फोटोज बघत होते. हे बघ स्नेहा, मी तुझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही की तू माझ्यावर प्रेम कर, किंवा मी तुला जबरदस्ती मिळवू शकत नाही. प्रेम ही एक भावना आहे, आणि प्रेमाची भावना मनात आली तरच आपण एकमेकांना आवडू शकतो. ठीक आहे, नको करूस माझ्यावर प्रेम, किंवा माझा स्वीकारही करू नकोस, पण तुला काय त्रास होतोय ते तरी सांग. तू अशी जोरात बसलेली मला अजिबात पाहत नाही. खरं सांगू, हे लग्न माझ्या मनाने नाहीच झालंय, आई वडिलांच्या इच्छेसाठी केलंय मी. खरं तर लग्नाआधी मी एका मुलावर प्रेम करायचे, पण त्याची कंडिशन बघता घरच्यांना ते मान्य नव्हतं. शेवटी त्यांनी माझं लग्न तुमच्याशी लावून दिलं. पण मला आताही त्याची आठवण येते. प्रेम करत होते मी त्याच्यावर, आणि आता आपलं लग्न झालंय, आता काय करू असा प्रश्न पडतो. स्नेहा, जे घडलं तो भूतकाळ होता. वर्तमान आनंदात जगायचा असेल ना तर भूतकाळ हा विसरावाच लागतो. शेवटी निर्णय तुझा आहे. मनाची अशी दुविधा करून घेऊ नकोस, एवढंच सांगेल. आराम कर. अहो अहो हो, काय झालं? कसला विचार करताय? काय नाही, तुझाच विचार करत होतो. माझा कसला? तू जो विचार करते ना त्या विचारांच्या विचारात हरवलं होतं जरा. आता विचारात हरवायची गरज नाही, तुम्हालाही आणि मलाही. म्हणजे? तुम्ही मला जे काल समजावून सांगितलं ना ते खरंच पटलंय मला. विनाकारण मी त्यात जुन्या आठवणींमध्ये गुरफटत जात होते, पण आता चांगलं कळलं. त्या आठवणींसाठी मी माझं आत्ताच आयुष्य खराब करायला निघाले होते. तुम्ही जे बोललात ते खरंच आहे. इथून पुढे मी असलं काही वागणार नाही आणि कुठल्याच आठवणीत रमणार नाही. जे आता आहे वर्तमानात त्यातच राहील. खऱ्या अर्थानं आता माझी बायको झालीच म्हणायचं. हो, चला, आवाज देत होते की आपल्याला जेवायचंय. बर, चला. वहिनी, ओ वहिनी. काय झालं? काय झालं? माझी फाईल कुठं बघितली का तुम्ही? ठेवलेली ना कुठं? मी कशाला फाईल ठेवणार आहे तुमची? मी काय तुमची नोकरानी आहे का तुमचं सामान ठेवायला?
सगळं घर अस्ताव्यस्त करून टाकलंय. मग ओरडून कशाला सांगताय? शांतपणे सांगा ना. मी शांत राहायचं का? तुमच्या दोघांचं ना सगळं मला सांभाळायचं असतं एकटीला. स्वतः व्यवस्थित काही सामान ठेवायचं नाही, नीट माझं ऐकायचं नाही आणि परत माझ्यातच दोष काढायचा. वहिनी, उगाच काय पण बोलू नका. काहीतरी बोलता ना वातावरण दूषित करून टाकताय. हे पसारा बघितलंय का? लहान पोरासारखं वागायचं. जरा समजदार बना की. घरची कामं आवरत नाही मला, किचन मधली आणि बाहेरची करायला लागतात. मला तुमच्याशी बोलायचंच नाही. सारखी कटकट कटकट. मी आपलाच जातो कुठेतरी. काय ग, काय झालं एवढं तोंड पाडायला? तुमच्या भावाला माझी किंमतच नाही काही. आता काय झालं? विनाकारण सकाळी भांडून गेलाय माझ्याशी. नको नको तो बोलत असतो दरवेळेस. कोण, रवी? हा रवी. रवी तुझ्यासोबत भांडला? मला नाही वाटत तो कधी भांडू शकेल तुझ्यासोबत. नेहमी सारखंच केलं आज पण. तो काहीतरी बोलणार, मी काहीतरी बोलणार, गेला निघून. बर, जाऊ दे. आपल्यापेक्षा लहान आहे ना तो. दिवस खराब होतो माझा. मी समजावून सांगतो त्याला सगळं. बघा तुम्हाला कसं वाटतं. मूड फ्रेश कर बरं आधी. मी चहा करतो तुझ्यासाठी आज. चालतं. काय रवी, इथे येऊन बसलास तू? हो दादा, काय झालंय का? अरे काय झालंय का मलाच काय विचारतो? ऑफिसवरून आल्यावर मला वहिनीने सांगितलं तू तिला उलट सुलट बोलला, नको त्या शब्दात तिचा अपमान केला. हे शोभतं का तुला? दादा, वहिनी खूप ओरडून बोलते रे. मला आज सहनच नाही झालं, म्हणून मी नको ते बोलून आलो. अरे पण तिचं नेहमीच तसं आहे. तिचा स्वभावही तसाच आहे, तुला माहिती आहे. वाईट काय वाटून घ्यायचं? तू तिची माफी मागायला हवी होती. म्हणजे माझं चुकलं म्हणायचंय तुला? हो. अरे तिचा स्वभाव तसा आहे आणि आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी ती किती करत असते. दिवसभर घरात राबते, कष्ट करते. आपलं कुटुंब एकत्र राहावं म्हणून काळजी घेते. थोडं इकडं तिकडं बोललं तर काय फरक पडतो? असो, कसं आहे, एकाच घरात दोन चुली नको व्हायला असं मला वाटतं. त्याच्यामुळं मी उद्या ऑफिसला गेलो ना की माझ्या नकळत तिची माफी माग, म्हणजे तिलाही जरा बरं वाटेल. ठीक आहे, मागतो मग. चल. वहिनी, ऐका ना. काय झालं? काल जे काही झालं ना त्याबद्दल मला माफ करा. भाऊजी असं कशाला बोलताय? माफी मागताय मला? वहिनी, काल तुम्ही जे काही बोललेत ना त्याबद्दल मला राग आला होता, पण नंतर दादाने मला समजावलं माझंच चुकलं. मी मनापासून माफी मागते. खरंच मला माफ करा. असू द्या. कधी कधी माझ्याकडनं पण होतात चुका. जास्तच बोलून जाते. कामामुळे तणाव होतो आणि त्यातून चिडचिड. पण आता नाही होणार. माझ्याकडून पण सॉरी. थँक्यू वहिनी. बसा, चहा आणते. हा. खूप वेळ झालाय ना आपल्याला शांत राहून. आजकाल तुमच्याशी काही बोलावंसं पण वाटत नाही. मला बोलावं वाटतंय तुझ्यासोबत, पण कुठून सुरुवात करू ना हेच कळत नाही.
मी काही बोलायला गेलो की आपली भांडणंच होतात. अहो पण ती भांडणं का होतात हे कधी कळालंय का तुम्हाला? दरवेळेस काही झालं की मी चुकलो तूच बरोबर असं बोलणं म्हणजे झालं तुमचं. आता पण मी प्रत्येक वेळी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय, पण तूच सतत भांडत असतेस. तुम्हाला आठवतात का हो आपले जुने दिवस? किती वेगळे होतो आपण. तुमच्या प्रत्येक शब्दावर हसायची मी तेव्हा, आणि आता तुमचा बोललेला प्रत्येक शब्द मला दुखावून जातो. आठवतंय मला, पण आता वेळ बदललाय की आपण बदललोय हेच समजत नाही मला. कोणाची तरी नजर लागली आपल्या संसाराला, किंवा आपल्या संसारात आपण समाधानीच नाही असं वाटायला लागलं. काय झालं? अशी रागारागात बाहेर येऊन का बसतीस? वेळ नाही बदलला, आपण बदललोय. कधी तुम्हाला माझ्यासाठी वेळ मिळाला नाही, आणि तुमच्या शांततेचा अर्थ समजून घ्यायला मला कधी जमलं नाही. पण आता झालेल्या चुका आपण आता सुधरू शकतो स्नेहा. कधी कधी वेळ निघून गेलेली असते, राहतात त्या फक्त आठवणी, आणि त्या आठवणी जपणं एवढंच उरलंय आपल्याकडे. म्हणजे आपलं उरलेलं आयुष्य असं दुराव्यातच जगायचंय तर? दूर राहूनही जवळ राहता येतं योगेश. फक्त त्याला सवय म्हणायची की प्रेम, एवढंच ठरवायचे. स्नेहा, काय करतेस? काय नाही, काम करत होते. काय झालं? काय नाही, आपल्या लग्नाचा अल्बम पाहत होतो, त्यात हा फोटो भेटला. बघ, लग्नाच्या दिवशी तू लाल रंगाची साडी घातली होतीस, किती गोड दिसत होती नाही का? सगळं गाव तुझंच कौतुक करत होत. आणि तुम्ही बघा, नेहमी सारखे घाबरलेले दिसतात. आणि तेव्हा पण आईला विचारत होतात सगळं, मी काही चूक तर नाही केली ना? चूक तर नाही केली काही. तेव्हा बघ ना, आपण दोघंही किती खुश होतो आणि सतत एकमेकांमध्ये गुंतलेलो. आता असं का वाटतंय की आपण दोघंही एका वेगळ्याच जगात राहतोय, खूप लांब गेलो एकमेकांपासून. कारण आपण त्या क्षणांना जगण्याच विसरून गेलो. प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घ्यायला लागलो आणि जगण्यातला गोडवाच हरवून गेला. अजूनही वेळ गेलेली नाही. गोडवा परत आणू शकतो ना आपल्या आयुष्यात? खरं सांगू, मला कधी असं वाटलंच नव्हतं की आपण परत एकत्र आनंदी राहू शकतो म्हणून. पण आज तुमचं बोलणं ऐकलं आणि त्यामध्ये वाहवतच गेलं. स्नेहा, प्रत्येक नात्याला एक शेवट असतो आणि एक सुरुवात असते. खरी मजा तर इथंच आहे ना, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांशी गोड बोलणं. प्रेमात गोडवा असला ना
की संसार सुखाचा होता. आणि मी तुला आता वचन देतो, मी तुझं नेहमी ऐकून घेईल आणि आपण सुखाने संसार करू. स्नेहा, हा अरे छान पटकन, ऑफिसला जायला उशीर होतोय ना. हो हो आलेच. घ्या. थँक्यू. उशीर झाला ना खूप आज. झाला थोडा उशीर, काय नाही. स्नेहा, हं? काय झालं? चेहरा का पडला एवढा तुझा? अहो काय नाही, आईची तब्येत बरी नाही ना, आजारीच आहे अजून, आणि त्यातल्या त्यात एकटी, काळजी वाटते तिची. तुझं पण ना सगळं उलट काम आहे. आता काल सुट्टी होती, मला बोलली असती आई आजारी आहे, दोघे जाऊन भेटून आलो नसतो का? हा, अहो आपल्याला घरची कामं होती, परत तुम्हाला सुट्टी मिळते का, म्हणून काय बोलले नाही. बरं असो, आता मला वेळ नाहीये तर तू जाऊन ये. आईची काळजी घेणं कर्तव्य आहे तुझं आणि ते निभावलं पाहिजे. अहो, तुम्हाला एकटं सोडून कशी काय जाऊ मी? मला एकटं न सोडायला मी काय पाळण्यात आहे की मला माझी कामं करता येत नाही? ऑफिस, घरची कामं, डब्बा कोण बनवणार? मी सांभाळून घे, तू त्याची काळजी करू नको. फर्स्ट प्रायोरिटी इज युअर मॉम. खरंच? हो, तुम्हाला अडचण नाही ना काही? मला काही अडचण नाही. आता मला ना ऑफिसला उशीर होतोय अरे सावकाश सावकाश. आणि संध्याकाळी सगळं आवर, उद्या जाऊ. मी येतो. थँक्यू. बाय. बाय. स्नेहा, बॅग पॅक झालीये. मला सांग, यात तुला अजून काय हवंय का? गोळ्या औषध वगैरे काय घेऊन जायचंय का? सगळं घेतलंय, आणि तुम्ही तर अशी पॅकिंग केली जसं काही मी खूप दिवसासाठी राहणार आहे तिकडे. खूप दिवसासाठी नाही, पण माणसानं तयारीत गेलं पाहिजे. पण तसंही मला तुझ्या हातचं रोज रोज खाऊन कंटाळा झालाय बरं का. जरा त्यापासून माझी सुटका होईल. काय? जाऊ द्या, गंमत नका करू, पण तुम्ही जेवण वेळेवर करणार ना? हो, मी जेवण वेळेवर करेल, तू माझी काळजी करू नकोस. सध्या तू तुझ्या आईची काळजी घे, ते महत्वाचं आहे. हो, आणि परत एकदा विचारते, मी तिकडे गेल्यानंतर इथे काही बिघडणार नाही ना? पुन्हा तेच, इथं काय बिघडणार आहे आणि इकडं काय बिघडेल तिकडं काय बिघडेल, यापेक्षा तुझ्या आईची बिघडलेली तब्येत आहे ना, तिकडं लक्ष दे, तिची काळजी घे. सध्या तेच महत्वाचं आहे, हेच सांगतोय मी तुला. काय माहित, काळजी वाटते तुमची. माझी काळजी करू नकोस, मी वेळेवर जेवण करेल. तर झालं. हो, खूप छान आहे. हो, आणि हे कौतुक कशाबद्दल? एवढी मोठी बॅग भरून दिल्याबद्दल. गप्प बसा, काहीतरीच. चला जेवण करून घेऊ, उद्या सकाळी लवकर निघायचंय. बर, आजचा शेवटचा दिवस तुझ्या आजच्या जेवणाचा. गप्प बस. चला. स्नेहा, हा, माझ्याकडे अजून भरपूर वेळ आहे. मला 8 वाजता जायचंय. मी तुला सोडून येतो सर स्टँडवर. कशाला? मी जाऊ शकते ना, खाली तर ऑटोवाले असतात. आणि आता पहाटेचे 5 वाजले. तुम्ही झोपमोड करू नका, जाऊन आराम करा. बरं, तू माझी बायको आहे, माझं कर्तव्य आहे तुझी काळजी घेणं. माझं पण कर्तव्य आहे ना तुमची काळजी घेणं. झोप झाली नाही तर ऑफिसला कसं जाणार वेळेत? तुम्ही आराम करा आणि निवांत राहा. मी जाते. बर, तुला काही लागलं आणखी तर मला फोन कर. पैसे नाही तर तसं पण कळव. हो, आणि तसंही दादा गेल्यानंतर तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठा आधार आहे. बरं, आता इमोशनल करू नकोस. ये. खरं आहे ना, तेच बोलली. बर, येते. वेळेत जेवायचं बरं का. हो, ती काळजी करू नकोस. असं मी पार्टीच करणार. गंमत केली. जाते. बाय. बाय.